राहण्याची आणि खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे ती कशा प्रकारे असणार आहे? काय व्यवस्था सरकारकडनं देण्यात आली आहे का? आता आम्हाला सरकारला तेच सांगायचं होतं की ज्या पद्धतीने 1-2 दिवसाचा डिले झाला, काही जो प्रॉब्लेम्स झाले आणि आता अशी हे आहे की जे लोक एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये संख्येने येणार आहेत तर त्याची जेवणाची व्यवस्था, त्याची पाण्याची व्यवस्था, आज आम्ही 15 दिवस झाले ऍप्लिकेशन देऊन बीएमसीचं काहीच झालेलं नाहीये. पाण्याचे टँकर्स इथे नाहीये, टॉयलेट्स इथे नाहीत आणि आता लास्ट मोमेंटला सर्व पळापळ करायची आहे. माझी एवढीच एक माफक अपेक्षा आहे की राज्य सरकारने याच्यामध्ये कुठेतरी मध्यस्थी ताबडतोब करावी आणि जशी व्यवस्था आपण बाकीच्या लोकांना ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येतात त्याचप्रमाणे हे मराठा समाजाची लोक आहेत जे महाराष्ट्रामधून सर्व मुंबईमध्ये येत आहेत, त्यांची खाण्यापिण्याची सोय, त्यांना कुठे लागणाऱ्या आपण म्हणतो ना स्वच्छतेची सोय, शौचालयाची सोय या ताबडतोब कराव्या लागतील. वेगवेगळ्या स्टेशन्सवरती आपल्याला त्या कराव्या लागतील जेणेकरून कुणालाच त्रास होता कामा नये. आमची मंशा कुणालाही त्रास देण्याची नाही.